4 मेला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात ऐतिहासिक असं सत्ता परिवर्तन झालं. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची 15 वर्षापासूनची सत्ता जाऊन बंगालमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. हा निकाल ममता बॅनर्जी यांच्यासाठी धक्कादायक होता, कारण याआधी त्यांनी राज्यात सलग 3 वेळा स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत स्वतः ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या भवानीपूर मतदारसंघातून पराभव झाला. या दारुण पराभवाचा हादरा जो तृणमूल काँग्रेसला बसला त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत. एकेकाळी पश्चिम बंगालवरती निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी आता राज्यात अस्तित्वाची लढाई लढतायत. पराभवानंतर तृणमूल काँग्रेस पक्षात फूट पडत असून ममता बॅनर्जी यांचा लवकरच गेम ओव्हर होऊ शकतो असं बोलले जाते. नक्की घडतंय काय? तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडत असल्याच्या चर्चा का होत आहेत? याचा परिणाम ममता बॅनर्जी यांच्या राजकारणावरती कसा होऊ शकतो? ममता बॅनर्जी यांचा खरंच गेम ओव्हर झालाय का? सगळा विषय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर या सगळ्याला सुरुवात झाली पश्चिम बंगालच्या फाल्ता विधानसभा मतदारसंघातल्या फेरनिवडणुकीपासून. झालं असं की फाल्ता मतदारसंघात 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार होतं. पण मतदानादरम्यान तिथल्या अनेक ईव्हीएम वर भाजपच्या बटनावरती टेप चिकटवलेली आढळली, ज्यामुळे निवडणूक आयोगाने या मतदारसंघातली निवडणूक रद्द केली आणि 21 मेला फेरमतदानाचा आदेश दिला. या फेरनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसकडून जहांगीर खान हे उमेदवार होते. पण 4 मेला उर्वरित जागांचा निकाल लागल्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आल्याचं स्पष्ट झालं. निकालानंतर भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. यानंतर जहांगीर खान यांनी फाल्तामध्ये मतदानाच्या फक्त 2 दिवसाआधी निवडणूक लढण्यास नकार दिला. सुवेंदू अधिकारी या भागासाठी स्पेशल पॅकेज देत आहे, त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेतोय असं जहांगीर खान यांनी जाहीर केलं. अनेकांच्या म्हणण्यानुसार राज्यातल्या पराभवानंतर तृणमूलच्या नेत्यांनी फाल्ताच्या निवडणुकीकडे फारसं लक्षच दिलं नाही. ममता बॅनर्जींसह तृणमूलचा एकही मोठा नेता जहांगीर खान यांच्या प्रचारासाठी आला नाही, त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. याबाबत तृणमूलचं म्हणणं होतं की जहांगीर खान यांचा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय वैयक्तिक आहे, पक्षाचा नाही. या घटनेपासूनच ममता बॅनर्जी यांच्या पक्षात सर्व काही ठीक नाही असे संकेत मिळायला लागले होते. 24 मेला फाल्ता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. ही जागा भाजपनं प्रचंड मोठ्या फरकाने जिंकली, ज्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला. काकोली घोष टीएमसीच्या खासदार आणि तृणमूल महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, त्यांनी पक्षातल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची घोषणा केली. काकोली घोष या सुवेंदू अधिकारी यांनी बोलावलेल्या एका बैठकीला उपस्थित होत्या. या बैठकीला जाऊ नका असं तृणमूल काँग्रेसनं त्यांना सांगितलं होतं, पण तरी त्या गेल्या असं आता बोललं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्या बैठकीला काकोली घोष यांच्यासोबत तृणमूलचे इतर अनेक नेतेही उपस्थित होते. त्यातच भाजपकडून जो दावा करण्यात आला त्यानंतर आणखी खळबळ माजली. भाजप नेते सौमित्र खान यांनी दावा केला की तृणमूल काँग्रेसचे तब्बल 20 खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. जर भाजपनं मनावर घेतलं तर पुढच्या काही दिवसात तृणमूलचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं, असा खळबळजनक दावा सौमित्र खान यांनी केला. काकोली घोष यांनी राजीनामा देताना तृणमूल काँग्रेसवरती अनेक आरोप केले. पक्षात भ्रष्टाचार वाढतोय, निवडून न आलेल्या लोकांचा प्रभाव वाढतोय असे आरोप त्यांनी केले. रिपोर्ट्सनुसार फाल्ता विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून तृणमूल काँग्रेसच्या 100 पेक्षा जास्त नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. महत्त्वाचं म्हणजे हे राजीनामे उत्तर 24 परगणा आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांमधून आले आहेत. हे दोन्ही जिल्हे तृणमूल काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जातात. एवढंच नाही तर डायमंड हार्बर नगरपालिकेच्या 16 पैकी 8 सदस्यांनी राजीनामे दिलेत. ही नगरपालिका तृणमूल खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात येते. टीएमसीला आता तिथेच हादरे बसतायत. तेव्हापासूनच तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये हे सगळं घडत असताना 30 मेला एक अशी घटना घडली ज्यानं सगळ्या राज्याचं राजकारण ढवळून निघालं. शनिवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या सोनारपूर इथे तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती हल्ला झाला. ते निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे बळी ठरलेल्या टीएमसी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तिथे गेले होते. आरोप आहे की अभिषेक बॅनर्जी येताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला आणि घोषणाबाजी करत त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या दिशेनं दगड, बूट आणि अंडी भिरकावण्यात आली. तसंच त्यांचा शर्टही फाडला. त्यानंतर अभिषेक यांना डोक्यावर हेल्मेट घालून त्या भागातून बाहेर काढण्यात आलं. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच्या या हल्ल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदारावरती हल्ला झाला. टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी रविवारी आरोप केला की भाजप समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जखमी केलं.
कल्याण बॅनर्जी हे हुगळी इथे निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या अटकेच्या विरोधात पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी जमावानं त्यांना गरडा घातला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओमध्ये सुरुवातीला कल्याण बॅनर्जी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करताना दिसतात. त्यानंतर ते अचानक जमिनीवर पडलेले आणि आपलं डोकं धरून असल्याचं दिसून येतात. कल्याण बॅनर्जी यांनी आरोप केलाय की भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पण भाजपनं हे आरोप फेटाळून लावलेत. कल्याण बॅनर्जी ड्रामा करत असल्याचं भाजपनं म्हटलंय. या दोन घटनांमुळे पश्चिम बंगालमधलं राजकारण चांगलंच तापलं. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी रविवारी दुपारी राज्यातल्या आपल्या सर्व 80 आमदारांची एक बैठक बोलावली. ही बैठक दुपारी 3 वाजता ममता बॅनर्जी यांच्या कोलकात्यातल्या निवासस्थानी होणार होती. पण आश्चर्याचं म्हणजे या बैठकीला तृणमूलच्या 80 पैकी फक्त 20 आमदार उपस्थित राहिले. पक्षाच्या तब्बल 60 आमदारांनी बैठकीला येण्याचं टाळलं, ज्यामुळे ही बैठकच रद्द करण्यात आली. यावर तृणमूल काँग्रेसनं स्पष्टीकरण देताना म्हटलं की पक्षाचे अनेक नेते अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे ते या बैठकीला येऊ शकले नाहीत, म्हणून बैठक पुढे ढकलण्यात आली. पण मागच्या काही दिवसात तृणमूल काँग्रेसमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, निवडणुकीतल्या पराभवानंतर पक्षात ज्या प्रकारे राजीनामा सत्र सुरू झालं, ते पाहता ममता बॅनर्जी यांची पक्षावरची पकड ढिली होत असल्याचंच दिसून येत आहे. चर्चा आहे की तृणमूल काँग्रेसमध्ये लवकरच फूट पडू शकते. तसं पाहिलं तर तृणमूल काँग्रेसमध्ये मागच्या काही काळापासून अनेक नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे. या नाराजीचं मुख्य कारण अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षातला वाढता हस्तक्षेप असल्याचं म्हटलं जातं. ममता बॅनर्जी यांनी अभिषेक यांना आपला राजकीय उत्तराधिकारी घोषित केलंय, पण अनेक जुन्या नेत्यांना हा निर्णय मान्य नाही. शुवेंदू अधिकारी 2020 साली तृणमूल सोडून भाजपमध्ये आले. त्यामागचं कारणही अभिषेक बॅनर्जी असल्याचं सांगितलं जातं. अधिकारी यांनी आपल्यासोबत तृणमूलचे अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणले. आता सत्ता गेल्यानंतर आणखी अनेक जण टीएमसीची साथ सोडू शकतात असं बोलले जाते. महत्त्वाचं म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोपही आहेत. अनेक नेते ईडी आणि सीबीआयच्या रडारवरती आहेत. राज्यात जोपर्यंत तृणमूल काँग्रेसची सत्ता होती तोपर्यंत हे नेते ममता बॅनर्जी यांच्या सोबत होते. पण आता सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या नेत्यांना कठोर कारवाईची भीती आहे. त्यामुळे हे नेते पक्ष सोडून जातील अशी शक्यता वर्तवली जाते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता येण्याआधी तब्बल 34 वर्ष डावे पक्ष सत्तेत होते. पण जेव्हा 2011 साली ममता यांनी निवडणूक जिंकली, त्यानंतर डाव्या पक्षांमध्येही अशाच प्रकारे राजीनामा सत्र पाहायला मिळालं होतं. पक्षाचे अनेक छोटे मोठे पदाधिकारी कार्यकर्ते सीपीएमची साथ सोडून टीएमसी मध्ये आले होते. पुढच्या 5 वर्षात डाव्यांची बंगालमधली संघटना पूर्णपणे खिळखिळी झाली होती. सत्ता मिळवल्यानंतर तृणमूलने राज्यावरची आपली पकड आणखी मजबूत केली. डावे पक्ष कमकुवत झाले, त्याचाच फायदा भाजपनं घेतला. 2016 पासून पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच फाईट आहे. डावे पक्ष राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे हद्दपार झालेत. आता हेच तृणमूल काँग्रेस सोबतही घडू शकतं असं बोललं जात आहे. भाजपच्या दणदणीत विजयानंतर तृणमूलमध्ये ज्या प्रकारे भूकंप आलाय ते पाहता पुढच्या काही काळात पक्षाचे अनेक नेते ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजप नेत्यांचा दावा आहे की तृणमूलचे 20 खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. टीएमसी कडे सध्या लोकसभेत 29 खासदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार 2/3 खासदारांनी एकत्रितपणे पक्ष सोडला तर त्यांचं सदस्यत्व कायम राहू शकतं. टीएमसीच्या बाबतीतही ही संख्या 19 ते 20 खासदारांची आहे. आता तेवढे खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून भाजपनं खळबळ उडवली आहे. दुसरीकडे 80 पैकी तब्बल 60 आमदार ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या मीटिंगमध्ये गेले नाहीत. त्यावरून नक्कीच काहीतरी मोठा गेम होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या. जर या आमदार आणि खासदारांनी खरंच तृणमूल सोडून भाजपचा रस्ता पकडला तर मात्र ममता बॅनर्जी यांचं संपूर्ण राजकारणच धोक्यात येऊ शकतं. 2011च्या पराभवानंतर डाव्या पक्षांची राज्यात जी अवस्था झाली तीच अवस्था येणाऱ्या काळात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची होऊ शकते असं बोलले जाते. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा गेम ओव्हर झालाय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.